आणि आता काही महत्त्वाचे रिपोर्ट पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केलेली आहे। पक्षफुटीवरून अमित शहांनी या नेत्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय। भाजपने शिवसेना तसंच राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता आणि त्या टीकेला अमित शहांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। घमंडिया गठबंधन प्रचार कर रहा है, पार्टियां तोड़ी, पार्टियां हमने नहीं तोड़ी। शिवसेना तोड़ने का काम उद्धव ठाकरे के पुत्र प्रेम ने किया। एनसीपी तोड़ने का काम शरद पवार जी की पुत्री प्रेम ने किया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा राजकीय घराणेशाहीवरून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। न्यूज 18 इंडियाच्या रायझिंग भारत या कार्यक्रमात शहा यांनी पवार आणि ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिवसेना फुटी करता उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेनेत योग्य स्थान न मिळाल्यामुळे शिवसेना फुटली असा दावा शहांनी केलाय। ये जो घमंडिया गठबंधन प्रचार कर रहा है, पार्टियां तोड़ी, पार्टियां हमने नहीं तोड़ी। शिवसेना तोड़ने का काम उद्धव ठाकरे के पुत्र प्रेम ने किया है। अगर वो एकनाथ शिंदे को उनका उचित सम्मान देते तो शिवसेना न तोड़ती। शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरूनही अमित शहांनी टीकास्त्र डागलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीला खुद्द शरद पवार जबाबदार असल्याचा दावा अमित शहांनी केलाय। और एनसीपी तोड़ने का काम शरद पवार जी की पुत्री प्रेम ने किया है। अगर वो अजित पवार को उनका उचित सम्मान देते तो आज वो उनके साथ ही होते, हमारे साथ थोड़ी ना आते। वो तो सरकार में थे सब। मगर जब आप पुत्र पुत्री के मोह में अंध हो जाते हो तब पार्टियां टूटती है। इसका आरोप हम पर नहीं लगाना। अमित शहांच्या या टीकेवर खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र बचावात्मक पवित्रा घेतल्याचं बघायला मिळालं। मी महाराष्ट्राच्या आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीमध्ये इतकी व्यस्त आहे की मला फार काही वेळ मिळत नाही बाकीचं बघायला। गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्रात 2 मोठे राजकीय भूकंप झाले। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत मोठं राजकीय बंड झालं, त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली। तसंच राज्यातील महायुतीचं सरकारही 2.5 वर्षातच गडगडलं। त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली। अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह महायुती सरकारमध्ये दाखल झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही 2 गट पडले। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून वारंवार केला जातो। भाजपनं सत्तेसाठी दोन्ही पक्ष फोडले असा त्यांचा आरोप आहे। आता लोकसभा निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच अमित शहांनी राजकीय घराणेशाहीवरून पुन्हा एकदा ठाकरे पवारांवर टीका केली आहे। अमित शहांच्या या टीकेमुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।